प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत। खऱ्या अर्थाने आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू भाऊ आहेत। बच्चू भाऊ, खऱ्या अर्थाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीतील गावाशेजारी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात कर्जमुक्ती एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय भावना, काय सांगणार? कृषी मंत्री इथं आहे, 5 किलोमीटरवर वित्त मंत्री आहे। मग कृषी मंत्र्यांना इच्छित प्रस्ताव द्या, वित्त मंत्र्याला कर्जमाफी करा, एवढं सोपं आहे। म्हणजे घराले घर लागून असून सुद्धा लाईन भेटत नाही। ही काय कृषी मंत्री राष्ट्रवादीचा, वित्त मंत्री राष्ट्रवादीचा, आणि तरी सुद्धा कर्जमाफीची घोषणा करत नाही। सोंग कसं आणाव हे जर दादा म्हणत असेल तर तुम्ही जसं सोंग आणलं होतं सकाळी 7 वाजता तसं पैशाचं सोंग उभं करा। काय जातंय? नाही जमत असेल तर मी सांगतोय कसं सोंग करायचं ते तुम्ही सांगा, एक फोन करा, मी सांगतोय पैशाचं सोंग कसं उभं करायचं। इथल्या कारखाना 28 रुपयाचा भाव देतोय, 3550 FRP निघाली आणि भाव 2800। दादा असताना लुटतोय शेतकऱ्याला आणि कृषी मंत्र्यांना मामा असताना लुटतोय। इथं दुधाचे भाव 35 रुपये आणि तो विकतो 60 रुपये। मग शेतकऱ्याच्या मतदारसंघातच जर शेतकऱ्याला लुटल्या जात असेल तर महाराष्ट्राचं काय? मामा मामेगिरी दाखवा, थोडं कंसासारखे होऊ नका। शेतकऱ्याचे कंस म्हणून तुमची ओळख नाही झाली पाहिजे तर हा मामा शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। तो मामा अपेक्षित आहे। भांडा, कारण तुम्ही शेतकऱ्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। कृषी मंत्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं पालकत्व, आणि आमचेच जर पालक काही बोलत नसन, डोळे वटारल्यावर बसत असन तर कसं होणार आहे? पण वेळोवेळी सरकारमधील मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, वेळोवेळी सांगतात की आम्ही कर्जमाफी करणार, पण त्याची योग्य वेळेत नाही पूरग्रस्तांसाठी पॅकेज देखील मंजूर झालेलं आहे। त्याच्यातलं दडपण संपलेलं आहे। रोष जो आहे, तो रोष त्यांना माहित आहे का? लोक काही बोमललं तर मतपेटी ही आमची आहे आणि ते ईव्हीएमच्या माध्यमातून खरं तर हा जो अंकुश संपलेला आहे शेतकऱ्याचा, मजुराचा, त्याच्यामुळे हे घडतंय। तुम्ही 7-12 कोरा कोरा तिंडा म्हटलंय, एकदा करायला तयार नाही। मग ते मुख्यमंत्री खरे का आताचे हे देवेंद्र? म्हणजे कोरा म्हणणारे देवेंद्र गेले कुठं? मिसिंग हरपले का ते? आता ते तेव्हा ओला दुष्काळ मागत होते, आता हे देवेंद्र म्हणतात देता येत नाही। मग आम्हाला आम्हाला थोडा भ्रमात पडलेलो आहे का खरोखरच तेच देवेंद्र हे देवेंद्र होय का? नरेंद्रानं काहीतरी जादू तर नाही केली? भाऊ, खऱ्या अर्थाने पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अगदी शेतकरी धान्यासाठी देखील वणवण करताना दिसतोय, परंतु हे जे आता पॅकेज सरकारकडून जाहीर झालेलं आहे हे कितपत शेतकऱ्यांना एक सद्यस्थितीत? सगळं फसवलं आहे। 31 शहरामध्ये 10,000 कोटी पायाभूत सुविधा, 7,000 कोटी विम्याचे, बाकीचे 2-3 हजार कोटी MRGH ते पैसे मागच्या वर्षी पानांचे पैसे भेटले नाही, गोट्याचे पैसे भेटले नाही, आमच्या घरकुलाचे पैसे भेटले नाही, ते तसेच आहे, पैसेच भेटत नाही। आणि तुम्ही म्हणता MRGH मधून 3 लाख रुपये देत आहे, भेटन कधी पैसे? म्हणजे 6 ते 7,000 कोटीच्या वरते पैसे दिले नाही गव्हर्नमेंटनं, ते देणारही नाही। 6,000 कोटी खर्च होणार नाही। आतापर्यंतचा रेशो असा आहे का 2 हप्त्यात पैसे देतं, पहिला हप्ता टाकतो दुसरा भेटतच नाही। व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला आहे। पण सरकारमधील मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात की शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफीचा नाद लागलाय, त्यांचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात नाद एवढा बेकार राहील बाबासाहेब पाटील का आमच्या सोबत नाद करू नका, शेतकऱ्यासोबत कपडे पण ठेवणार नाही शेतकरी असे जर बोलान तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती का? ज्या शेतकऱ्याकडून तुम्ही मतं घेतले त्या शेतकऱ्याला नाद लागला म्हणताय, एवढी गुलामी करताय पक्षाची, चाटुगिरी बंद करा म्हणा। भाऊ, एकंदरीत सद्यस्थितीत आरक्षणाचा मुद्दा हा बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा मराठा समाज, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा एका बाजूला सगळ्या प्रवर्गात ओबीसी मध्ये मराठा ओबीसी भांडण लावलंय, एसटी प्रवर्गामध्ये धनगर बंजारा आदिवासीचे भांडण लावून टाकलंय, SC प्रवर्गात तेच आहे। हे सगळे भांडण लावून व्यवस्थित शेतकरी सद्यस्थितीत भाऊ एवढा अडचणीत असताना हे मुद्दे देखील वर आलेले दिसत आहेत, परंतु शेतकऱ्यांची सद्यस्थितीतली परिस्थिती महत्त्वाची आहे। जातीच्या मुद्द्यासाठी लोक लगेच तयार होतात, धर्माच्या मुद्द्यासाठी आय लव्ह मोहम्मद किंवा आय लव्ह महादेव झालं, 2 शब्दात मरतय। 3.5 लाख ते 6 लाख शेतकरी मेला, गाव पेटलं नाही हो, आणि तुम्ही कधी बातमी दाखवली नाही। आमचं असंच आहे, शेतकऱ्या जातीच्या दंगलीत मेला तर महत्व, माणसाला किंमत कधी आहे का झेंडा घेऊन मेला तर, शेतकरी म्हणून मेला म्हणून त्याला किंमत नाही। ते व्यवस्थित षडयंत्र आहे। आरक्षणामध्ये किती नोकऱ्या भेटून इथून 3 ते 4 लाख, संख्या किती आहे? 18 कोटी।
परिवार किती आले 7 कोटी. एका 300 ते 400 परिवार मागे एक नोकरी भेटन मोठ्या मुश्किलनं. दाखवलंय गांजर सुरू. आरक्षण भेटलं पाहिजे याबद्दल माझं दुमत नाही, पण मला असं म्हणतंय माझ्या उसाले जर 5,000 रुपये टन भाव भेटला, कापसाले 15,000 भेटला, 10,000 आमच्या सोयाबीनला भेटला, तर आम्हीच नोकरी देतो ना. आम्ही शेतकऱ्याचं आम्ही पाहतो सरकारचं कर्ज माफ करू एवढी ताकद आहे. भावातच नाही भेटलं आम्हाला, लुटणं सुरू आहे. रोज लुटताय, काटा मारण, रिकोरी बरोबर दाखवणार नाही, भाव बरोबर देणार नाही, आम्ही काही बोलणार नाही. जो रिकोरी मारते काटाच मारते त्याला मत मारतो, कारण जातीचा आहे. आम्हाला जातीचा पाहिजे, कामाचा पाहिजे नाही ना लोकांना, म्हणून ही अवस्था आहे. भाऊ, हे कर्जमुक्ती अभियान तुम्ही सुरुवात केलेली आहे. एकंदरीत हे मुख्यमंत्र्यांची तुमची सदस्याची चर्चा झालेली आहे का? कारण राज्यभर देखील तुम्ही सध्या चर्चा नाही. 28 तारखेला आम्ही नागपूरला जाणार. जेथपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत उठणार नाही. पुढील दिशा काय भाऊ असणार आहे? 28चं आंदोलन. आता इथून रत्नागिरी चाललो, सगळ्या जिल्ह्यात गेलो, मी एकही जिल्हा सोडला नाही. आता पाहू, मी माझे प्रामाणिक प्रयत्न केले. शेतकरी येतं का नाही येत त्याच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे, पण आम्ही कुठं कमी पडलो नाही. रात्रीचा दिवस करून धुंडतोय तरी मरतोय. कर्ज 7-12 कोरा तिथवर तुमचं लढा कोरा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नंतर हमी भावाची लढाई सुरू होईल. हे आते उरलेलं आयुष्य शेतकरी, मजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमारासाठी राहील. नक्कीच हे होते जनशक्ती पार्टीचे बच्चूभाऊ कडू. त्यांनी आज एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या एल्गार सभेमध्ये त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांचा 7-12 आहे तो कोरा करेपर्यंत आणि पुढील काळात शेतकऱ्यांसाठी हमीभाव मिळण्यासाठी आमची लढाई ही कायमस्वरूपी राहील, असं बच्चूभाऊ कडू यांनी म्हटले. दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.